नमस्कार मित्रांनो, ग्रहवेदमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलला जो भरभरून असा प्रतिसाद देत आहात त्याच्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. तर आज आपण इथे एक नवीन सिरीज चालू करतो आहे, ते म्हणजे राशींची सिरीज. तर मित्रांनो, राशीचक्रातली पहिली रास म्हणजे मेष रास. तर या मेष राशीबद्दल आणि मेष राशीच्या व्यक्ती कशा असतात, त्यांचे स्वभाव, गुणधर्म, त्यांची आजारपणं, त्यांना लक्की असलेले जे काही रंग आहेत किंवा वार आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर मेष रास ही राशीचक्रातली सर्वात प्रथम अशी रास आहे. ती अग्नितत्व तिचं आहे. राशीचं स्वभाव हे चर स्वभावाची रास आहे. त्याच्यानंतर या राशीचा शुभ रंग लाल आहे, शुभवार मंगळवार. आणि राशीचक्रातली ही पहिली रास असल्यामुळे मेष राशीची माणसं ही सगळ्यात पुढे असतात. म्हणजे एखादं काम करायचं असेल तर त्या ठिकाणी मेष राशीचा कोणी असेल तर तो पटकन ते काम स्वीकारतो. एक साधारण या राशीचा जो अंमल आहे शरीरावर तो डोक्यावर पाहण्यात येतो. मेष राशी ही डोक्यावर, मेष राशीचा पूर्णपणे अंमल हा डोक्यावर असतो, हे फक्त लक्षात ठेवायचं आहे. आता दुसरं असं की एक जस्ट उदाहरण देतो. मेंढ्याचा जो कळप असतो तो मेंढ्यांचा कळप जेव्हा जात असतो तेव्हा पुढे एक गुराखी असतो आणि मागे एक गुराखी असतो. म्हणजे काही मेंढ्यांना घेऊन जाण्यासाठी 2 गुराख्यांची गरज पडते. मेष राशीचं जे चिन्ह आहे ते मेंढा आहे. आणि मेंढा हा एक मेंढा ज्या साईडला जाईल पूर्ण सगळे मेंढे कळप अखंड त्या साईडला जातं. दुसरं असं की ही मंडळी धडाकेबाज असतात. म्हणजे मेंढा जसा डोक्याने धडक मारतो त्याची ताकद त्याच्या डोक्यामध्ये असते. हातापायामध्ये कमी जरी ताकद असली तरी डोक्यामध्ये त्याची ताकद पूर्णपणे असते. सेम जे चिन्ह आहे त्याला सार्थकी ठरवणारी ही रास आहे. अतिशय डॅशिंग असतात ही लोक, प्रचंड धाडसीने हे लोक काम करत असतात, धडाकेबाज असतात, शक्तिशाली असतात प्रचंड, आणि ध्येय यांची फार मोठी असतात. आणि आशावाद आणि ध्येयवाद यांच्यामध्ये पूर्णपणे भरलेला असतो. आणि खूप उत्साही असं कॅरेक्टर किंवा एक व्यक्तिमत्व घेऊन हे लोक त्यांचं आयुष्य जगत असतात. दुसरं असं की ही लोक थकत नाहीत. फार म्हणजे अतिशय परिश्रम करूनसुद्धा, खूप मेहनतीचं काम करूनसुद्धा किंवा पूर्ण 12-12 तास काम करूनसुद्धा ही लोक आपल्या आयुष्यामध्ये थकत नाहीत. कमी थकतात किंवा थकणे यांचा हा पार्टच नाही आहे. खूप एनर्जेटिक असं फिलिंग त्यांच्यामध्ये असतं. संकटांना ही लोक कधीही घाबरत नाहीत. प्रचंड नेतृत्व गुण असतं यांच्यामध्ये. संकट समोर आलं तर लपून बसणे वगैरे हा प्रकार त्यांना समजत नाही. डायरेक्ट 2 हात करण्याची तयारी असते आणि सामोरे जातात हे लोक त्या संकटांना. आणि तितक्याच ताकदीनिशी त्या संकटांना पुरेपूर फाईट करण्याचा प्रयत्न करतात, कुठेही न घाबरता. पराभव किंवा त्याच्यात विजय होणारे, पराभव होणारे हा नंतरचा भाग आहे, परंतु ते घाबरत नाहीत किंवा लपून बसत नाही, पळून जात नाहीत. युद्धनीती अगदी व्यवस्थिशीर आखण्यात हे लोक पटाईत असतात. दुसरं असं की ह्यांच्यामधली जी जरी अगदी अग्रेसिव्ह जरी हे लोक असले किंवा धडाकेबाज अगदी तापट जरी असले तरीसुद्धा यांची जी ऊर्जा असते ही सकारात्मक ऊर्जा असते. कुठेही यांच्या धडाकेबाजीमध्ये किंवा अतिशय खूप जास्त काही नकारात्मकता, यांची ऊर्जा सकारात्मकतेकडे वापरण्याचा कल यांचा जास्त असतो. स्वतंत्र विचाराचे असतात, कोणीही मध्ये हस्तक्षेप यांना केलेला चालत नाही. त्यानंतर ही लोक उदार असतात मनाने, संकुचित नसतात. म्हणजे जे काय आहे ते अगदी चांगलं पेशन्सफुल, म्हणजे ज्याला आपण अतिशय धैर्यवान असे हे लोक असतात. वेळप्रसंगी हे लोक बऱ्यापैकी हट्टी असतात, जिद्दी, पाहिजे म्हणजे पाहिजे आणि ते असंच पाहिजे या मताचे असतात. आणि स्वतःचं तेच कधीतरी खरं आहे. म्हणजे कधीकधी हे लोक असे वागतात की मी जे सांगतोय तेच खरं आहे, या व्यतिरिक्त दुसरं खरं असूच शकत नाही, या मताचे हे सगळी मंडळी असतात. दुसऱ्यांनी मस्करी यांची जर कोणी केली त्यांना बिलकुल पसंत पडत नाही किंवा ती त्यांच्या पचनी पडत नाही, कारण ते त्यांच्या नीतिमत्तेत नाही आहे. मंगळ त्यांचा स्वामी असल्यामुळे ते त्यांना नाही जमत. सल्ला देतात बऱ्यापैकी इतरांना, तसंच सल्ला घेण्यासाठी हे लोक बिलकुल उत्सुक नसतात. त्यांना सल्ला आवडत नाही, कोणी दिलेला सल्ला त्यांना आवडत नाही.
केंद्रीय असतात. स्वतःमध्ये गुंतून राहणे किंवा स्वतःबद्दल जास्त विचार करणे, स्वतःसाठी विचार करणे, अशी ही सगळी मंडळी असतात. यांचं जे कॅरेक्टर जर बघितलं तर निरागस आणि लहान मुलासारखं कॅरेक्टर असतं. म्हणजे जसं लहान मूल काही त्याला दिलं नाही तर लगेच पटकन हट्टी होतो, जिद्दी होतो किंवा ॲग्रेसिव्ह होतो, त्या पद्धतीची ही मंडळी सर्व असतात. म्हणजे किती जरी ॲग्रेसिव्ह किंवा तापट किंवा रागीट असली तरी यांचं मन हे अगदी स्वच्छ मनाने चाललेले असतात. कुठेही त्यांच्या मनामध्ये वाईट भावना किंवा दुसऱ्याबद्दल वाईट विचार वगैरे असं हे लोक कधी करत नाही. पण जे तापटपणा किंवा रागीटपणा असेल, प्रत्यक्ष बोलणे हे थोडंसं कडक असू शकतं, परंतु मनामध्ये निर्मळ भाव घेऊन चाललेले असतात. दुसरं असं की ही लोक समोरच्याला कधी कधी समजून घेत नाहीत, बिलकुल समजून घेण्याच्या मूडमध्ये नसतात. कामाची सुरुवात अतिशय उत्साहाने करतात, परंतु नंतर कुठेतरी थंड होताना दिसतात. त्यामुळे यांची बरीचशी कामं ही अर्धवट रखडलेल्या अवस्थेत सापडतील. दुसरं असं की इतर लोक काम करत नाहीत, ही सगळी मंडळी ती कामं करण्याच्या फंदात पडतात आणि बऱ्याच अंशी ती पूर्ण करतात. आणि त्यामुळे होतं काय की हे कुठेतरी चमकतात, नेतृत्व गुण यांच्यातला पूर्णपणे दिसला जातो. आणि एक साधारण संघटन करणे किंवा एकत्रीकरण करणे एखाद्या जमावाचं किंवा एखाद्या कार्यामध्ये संघटन करून कुठेतरी लीडरशिप करणे हे यांना बऱ्यापैकी जमतं. त्याच्यानंतर एकच एक काम करून यांना बऱ्यापैकी कंटाळा येतो. कधीकधी हे लोक क्षमतेपेक्षा जास्त निर्णय ग्रहणशक्ती ठेवतात स्वतःची. हे लोक बऱ्यापैकी समजदार असतात. दुसरं असं की समजदार असून प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे समजून घ्यायची आणि ती समजूनच करायची या मताचे ते लोक असतात. प्रेरणा यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता. मेष राशीची व्यक्ती अशी असते की ती प्रेरणेला प्राप्त असते. म्हणजे जर एखादा शांत बसलेला असेल तर मेष राशीचा माणूस येऊन त्याला थोडंसं का होईना पुश देऊ शकतो की जेणेकरून समोरच्याला चालना मिळते आणि काहीतरी एक वेगळं उत्साह त्याच्यामध्ये भरून टाकण्याची जी क्षमता असते ती ह्या मेष राशीच्या माणसामध्ये असते. केलेल्या कामामध्ये जर हे लोक कधी दोषी असतील ना तर सहजासहजी आपली चूक किंवा आपला दोष हे लोक मानत नाहीत. जरी त्यांना कळत असलं की मी चुकीचा आहे तरीसुद्धा. हा एक थोडासा मायनस पॉईंट आहे त्यांच्यामध्ये. त्यानंतर चुका ज्या असतात त्यांच्या आयुष्यात, प्रत्येक माणूस चुकतो, डेफिनेटली चुकतो. कोणीही या आयुष्यामध्ये किंवा कोणीही माणूस या भूतलावर परफेक्शनमध्ये नाही आहे. परंतु मेष राशीचा माणूस ज्या ठिकाणी चुकतो तो कुठेतरी त्या स्वतःच्या चुका लपवतो, त्या एक्सपोज आउट नाही करत आणि तो म्हणजे लपवून ठेवण्याचा त्याचा कल जास्त असतो. त्याला ते कुठेतरी कमीपणाचं वाटत असतं की मी इतकं सगळं डॅशिंग असूनसुद्धा, इतकं सगळं व्यवस्थिशीर असूनसुद्धा मी कशी काय चूक केली याचं त्याला कुठेतरी मन खात असतं. त्यामुळे ती चूक तो लपवतो. प्रेमाच्या बाबतीत म्हणाल तर ह्यांना प्रेमामध्ये हे लोक बऱ्यापैकी रोमॅन्टिक असतात, नाही असं नाही आहे. परंतु यांचा जो रोमॅन्टिकपणा असतो हा अतिशय डॅशिंग असतो. म्हणजे जर यांना एखाद्या मुलीला किंवा मुलाला प्रपोज करायचं असेल तर टाईमपास करण्याच्या भानगडीत हे लोक पडत नाहीत. जे आहे पटकन बोलायचं, प्रेम व्यक्त करून की बाबा हे असं असं आहे, मला तू आवडलीस वगैरे वगैरे, जे काय असेल ते. टाईमपास नाही करणार कुठेच. म्हणजे स्पष्ट शब्दात समोरच्याला सांगायचं प्रपोजल प्रेमाचं. अव्यक्त प्रेम हे लोक करतात. त्यांच्या प्रेम हे कधीही जास्त व्यक्त करत नाहीत. एकदाच व्यक्त करणार आणि त्यानंतर आयुष्यभर सततचं काहीतरी रोमॅन्टिक मूडमध्ये वगैरे राहणे आणि खूप स्वतःला म्हणजे प्रेमालाप वगैरे करून दाखवणे किंवा एक्सपोज आउट होणे प्रेमासंबंधी, तसं यांच्या तत्वात बसत नाही ते, किंवा ते त्यांना जमतही नाही. मेहनती असतात हे लोक, प्रचंड मेहनत करतात. त्यानंतर स्वाभिमानी असतात. कारण मंगळ आहे, सेनापती येतो आणि सेनापती हा स्वाभिमान बाळगूनच चाललेला असतो. आणि बट नॅचरल त्याच्या स्वाभिमानाला जर कोणी धक्का पोचवला तर त्या व्यक्तीला ते आवडत नाही. त्यामुळे ही लोक जशास तसं वागतात. म्हणजे जर कोणी अरे बोललं की ह्यांची कारे बोलण्याची त्याला तयारी असते. डेफिनेटली हे लोक प्रॅक्टिकल लाईफ जगतात. भविष्य चांगलं असावं या मताचेही असतात. ते चांगलं साकारण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात.
हे लोक लालची नसतात कधीच. त्यांच्या आयुष्यामध्ये हे कुठच्याही प्रकारची लालच ठेवून किंवा मद मोह मत्सर हे सगळं हा जो प्रकार आहे याच्यापासून चार हात दोस्तात. पण प्रॅक्टिकलनेस यांच्या लाईफमध्ये बऱ्याच अंशी दिसतो. स्पष्ट बोलणे यांची एक स्पेशालिटी आहे. काही गोष्ट कोणाच्याही मागून बोलणे यांना जमत नाही. जे काय ते तोंडावर, ते समोरच्याला वाईट वाटो चांगलं वाटो, स्पष्ट बोलायचं आणि सत्य बोलायचं, हे यांना परफेक्ट जमतं. त्यामुळे काय होतं की थोडंसं कुठेतरी तापट असल्याची छाप यांच्या मित्रमंडळींमध्ये यांना पडते. त्यामुळे थोडंसं का विना कुठेतरी यांच्यापासून लोक दबकून वागतात. चिडचिड कधीकधी यांची बऱ्यापैकी होते आणि त्यामुळे काय होतं की यांची मानसिक अवस्था ही अतिशय रागीट असल्यामुळे किंवा अतिशय मंगळाचा प्रभाव असल्यामुळे चिडचिड होणे किंवा मनासारखं झालं नाही की चिडचिड करायची, या सर्व गोष्टींमुळे कुठेतरी मानसिक जो इम्बॅलन्समेंट ज्याला आपण म्हणतो, अतिशय तापट होणे वगैरे, हे असे सगळे लक्षणं त्यांच्या आयुष्यात कुठेतरी दिसून येतात आणि मानसिक आजारांना ते बळी पडू शकतात. तर मेष राशीच्या माणसांनी स्पेशली जास्त विचार करायचा नाही. जे होतंय व्यवस्थिशीर, तुमचे सगळे गुण स्वभाव सगळे पणाला लावा, पण तुम्ही मनामध्ये जो काही विचार करत बसता किंवा चिडचिड करतात ती प्लीज करू नका, की जेणेकरून तुम्ही एकदम कम्फर्टेबल लाईफ जगू शकता. कधी कधी काय होतं यांच्या आयुष्यामध्ये, हे लोक फार डॅशिंग असतात निर्णय घेण्यासाठी, यांची निर्णय क्षमता फार चांगली असते, परंतु घाईमध्ये कधीतरी यांचा निर्णय घेण्याकडे कल असतो आणि तो पटकन आणि घाईने घेतलेला निर्णय, मग त्यावेळेस हे लोक इतकं धाडस करतात की साहसी आहेत, ते धाडस करणारच आहेत. होतं काय की तो निर्णय घेतलेला असतो आणि कुठेतरी सुरक्षिततेची जी बाजू असते किंवा ज्या निर्णयाला किंवा ते जे काम ते करायला चाललेलं आहे त्याच्या पाठीमागे किती बॅकअप आहे, किती सुरक्षित आहे मी करत असलेलं काम, याची कुठेतरी त्यांना जाण नसते आणि ही लोक फसतात. आणि अशा वेळेस त्यांच्या आयुष्यात कुठेतरी शारीरिक अपघात किंवा पडणे झडणे वगैरे, हे अननेसेसरीली उपद्व्याप ज्याला म्हणू शकतो आपण, हा उपद्व्याप मी असं म्हणणार नाही की ते त्यांनी करू नये, डेफिनेटली करावं तो, परंतु स्वतःची सुरक्षित बाजू सेफ करून, अगदी सुरक्षित आहोत आपण आणि मग तुम्ही साहस करा, बिलकुल करू शकता. तर मित्रांनो, आता बघूया नोकरी व्यवसाय हे लोक काय करतात. मंगळ ग्रह आहे, तापट आहे, रागीट आहे, डॅशिंग आहे, साहसी आहे, धाडसी आहे, पराक्रमी आहे वगैरे, हे सगळं ह्या राशीचे गुणधर्म आहेत आणि त्यामुळे ही माणसं राजकारणात, नेतेगिरीमध्ये किंवा उपदेशक असू शकतात. अगदी क्रियाशीलता प्रचंड असते यांच्यामुळे, त्यामुळे पटकन काहीतरी करणे, संघटन करणे आणि ते सगळं मॅनेज करणे वगैरे, मॅनेजमेंटमध्ये हे लोक पाहण्यात येतात. विद्युत क्षेत्रामध्ये असू शकतात, पोलीस डिपार्टमेंट, आर्मी, त्यानंतर डॉक्टर्स असू शकतात. जी खनिजं काढली जातात जमिनीमधून, त्या खनिज क्षेत्राशी म्हणजे खाणकामाशी सुद्धा निगडीत यांचा व्यवसाय असू शकतो किंवा कृषी क्षेत्र असू शकतं. गुप्तहेर खात्यामध्ये किंवा समाजसुधारक म्हणून हे सुद्धा नावारूपाला येऊ शकतात. सल्लागार म्हणून हे लोक चांगलं काम करू शकतात. त्यानंतर जमीन रिलेटेड म्हणजे रिअल इस्टेटमध्ये असतील किंवा रिअल इस्टेटची एजन्सी असेल किंवा बिल्डरशिप असेल किंवा डेव्हलपर्स असतील, अशा क्षेत्रामध्ये सुद्धा ही माणसं अग्रेसर होताना दिसतात आणि यश संपादन करताना दिसतात. तर मित्रांनो, आता बघूया परिवार. मेष राशीचा माणूस परिवारामध्ये कसा असतो. बट नॅचरल आहे, तो माणूस हा डिसिप्लिन पूर्ण काम करणे त्याला आवडत असल्यामुळे त्याला अनुशासन घरामध्ये सुद्धा असलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट ही काटेकोरपणे, शिस्तीने आणि व्यवस्थिशीर असली पाहिजे आणि योग्य वेळेत ती झाली पाहिजे, या मताचे ती असतात. त्यामुळे कुठे कुठे आपल्या मुलांना किंवा त्याच्या अंडरमध्ये चालणारी जी मंडळी असते, जी कोणी त्याची परिवाराचे सदस्य असतील, त्यांना असं वाटत असतं की हा व्यक्ती आपल्यावर कुठेतरी म्हणजे प्रेशराईज वगैरे होणे किंवा दबावाखाली किंवा त्यांच्या दहशतीखाली वागणे वगैरे, असा त्यांना समज असतो. परंतु मेष राशीचा माणूस हा आपल्या कुटुंबासाठी त्याचं बेस्ट ऑफ द बेस्ट एफर्ट्स देण्याचा प्रयत्न करतो. पूर्णपणे आपल्या कुटुंबाला सुरक्षित आणि सेफ, सुखी आणि सगळी सुखं देण्याच्या एक त्याचा मानस असतो आणि तो अगदी डॅशिंगली देत असतो आणि कुठेही त्याच्यामध्ये हा भाव नसतो की मी तुमच्यासाठी करतो वगैरे. हे असे मेष राशीची माणसं कधीच करत नाहीत. ते अगदी प्रामाणिकपणे, अगदी म्हणजे
मनापासून, ज्याला आपण बोलू शकतो, अंतर्मनातून मदत परिवारासाठी करतात. वैवाहिक जीवनामध्ये त्यांच्या पती पत्नीमध्ये थोडेफार खटके उडत जरी असतील तरी मेष राशीचा माणूस हा आपल्या पती असेल किंवा पत्नी असेल बऱ्याच अंशी एकनिष्ठ असतो. जरी वाद असतील तरी ते वाद हे क्षणिक असतात त्यांचे. हां, मेष राशीचा एक विशेष गुणधर्म असा आहे की हा जरी तापट असला किंवा रागीट असला किंवा वाद करण्याच्या मूडमध्ये जरी असला तरी ही मंडळी यांना जेवढा राग लवकर येतो ना तेवढीच लोक थंड होतात. आणि अशी माणसं ही वैवाहिक जीवनामध्ये म्हणजे जरी रोमॅन्टिक नसतील, जरी विनोदी कमी असतील किंवा नसतील तरीसुद्धा राग येऊन जर पटकन निवळत असेल तर त्या पत्नीला किंवा त्या पतीला हे डेफिनेटली माहिती असतं की आपला पती हा थोडासा आता रागात आहे पण 2 मिनिटांनी शांत होणार आहे. तर संसाराची गाडी हे लोक बरोबर चालवतात, त्यांचं वैवाहिक जीवन बऱ्यापैकी चालतं. दुसरं असं आत्ता बघूया आपण यांना होणारे आजार किंवा यांचं स्वास्थ्य काय म्हणतं आहे. बऱ्यापैकी मेष राशीचा माणूस हा निरोगी असतो. अपघात यांनी त्यांच्या आयुष्यात सांभाळायला पाहिजे. त्यांच्या आयुष्यामध्ये अपघात होण्याचे चान्सेस जास्त असतात कारण मंगळाच्या अंमलाखाली आहे. लहानपणापासूनच त्यांना कुठेतरी अंगावर फोड येणे किंवा उष्णतेशी निगडीत असलेले एखादे जखम वगैरे होणे किंवा फ्रॅक्चर्स वगैरे होणे, हात किंवा पाय मोडणे किंवा डोक्याला मार लागून एखादी डोक्यावर खून असणे, अंगावर टाके असणे, कुठेतरी साधारण ऑपरेशन पडलं झालं तर मेष राशीचा माणूस पडला तर त्याला 2 टाके तर पक्केच येतात. अगदी म्हणजे ते खून आहे त्यांची ती. संसर्गजन्य रोग असतील तर संसर्गजन्य रोग यांना होऊ शकतात. दुसरं असं की यांनी ब्लड प्रेशर, रक्ताचे जे आजार असतात त्याच्यापासून स्वतःची काळजी घ्यायची की जेणेकरून त्यांना रक्ताचे आजार होणार नाहीत. आणि ब्लड प्रेशर्स किंवा रक्ताशी संबंधित अगदी हिमोग्लोबिनसुद्धा त्यांनी स्वतःचं चेकअप करायचं आहे. डोळ्याशी रिलेटेड मूळव्याध असेल, त्यानंतर पित्त, अल्सर, टायफॉईड, वातरोग असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसिक आजार यांना होऊ शकतात. ते फक्त एक आणि एकच कारणामुळे खूप ॲग्रेसिव्हनेस असल्यामुळे. तर यांनी कूल राहण्याचा प्रयत्न करायचा, स्वतःला शांत ठेवायचे. व्हॉट एव्हर इज द कंडिशन त्या कंडिशनमध्ये तुम्ही स्वतःला सामावून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर यांनी त्यांच्या आहारामध्ये गरम पदार्थ, उष्ण पदार्थ कमी खावे की जेणेकरून त्यांना पोटाचे विकार होणार नाहीत. दुसरं असं की जास्त चिंता हे लोक किंवा ॲग्रेसिव्हनेस किंवा चिडचिड असल्यामुळे ह्या लोकांना कुठेतरी निद्रानाशाचा पण त्रास असतो. चहा, कॉफी आणि इतर जी काही ड्रिंक्स आहेत, ब्रिव्हरेज आहेत ते त्यांनी कमी प्यायचे आहेत की जेणेकरून त्यांना त्रास कमी होईल. व्यसनं असतील तर व्यसनापासून त्यांनी दूर राहायचं आहे. तर ही सगळी आजारपणं यांच्या आयुष्यात येऊ शकतात. तर त्यांनी त्याच्यापासून स्वतःचा म्हणजे काळजी घ्यायची, स्वतःच्या शरीराची काळजी घ्यायची. तर मित्रांनो, यांचा जो आता पाहूया रंग काय त्यांचे जे फेवरेबल कलर्स आहेत त्यांचे ते काय आहेत. लाल आणि सफेद रंग यांना अतिशय फेवरेबल आहे, तो त्यांनी डे टू डे लाईफमध्ये वापरू शकता. दिवस यांचा मंगळवार, गुरुवार आणि रविवार हा त्यांना शुभ असा दिवस आहे. त्याच्यानंतर आता फक्त शॉर्टमध्ये बघूया आपण की मेष राशीच्या माणसांनी कुठे लक्ष दिलं पाहिजे आणि काय कमी आहे त्याच्यामध्ये. स्वतःला कधीही जास्त समजू नका किंवा शहाणं समजू नका. त्यानंतर अंतर्मनात कधीही शंका ठेवू नका. तुम्ही डॅशिंग आहात पण शंका ठेवू नका. स्वतःच्या गुप्त गोष्टी ह्या खुला होतील या भीतीने कधीही ग्रासू नका. शीघ्रकोपी आहात, रागावर तुमचं कंट्रोल पाहिजे. अपमान तुम्हाला सहन होत नाही. कुठेतरी काहीतरी गिळण्याचा प्रयत्न करा की परिस्थिती मे बी चेंज होईल. चुकीच्या लोकांशी तुमचे संपर्क येऊ शकतात तर ते संपर्क नाही आले पाहिजे की जेणेकरून त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. अवांछित रिलेशन्स ज्याला बोलतो आपण किंवा अननेसेसरीली एखाद्या बॅड रिलेशनमध्ये माणूस इन्व्हॉल्व होतो आणि मग त्या इन्व्हॉल्वमेंटमुळे त्याला बरेच वाईट परिणाम त्या गोष्टीमुळे मिळू शकतात. तर तिथे सावध राहायचं ही कमी आहे तुमच्यामध्ये. चूक कधीतरी मान्य करायला शिका किंवा करा. त्याच्यानंतर जिद्दी स्वभाव कुठेतरी कॉम्प्रोमाइजिंग असलं पाहिजे. आणि लैंगिक तृष्णा जी आहे ती तुमची जास्त असल्यामुळे कुठेतरी त्या लैंगिक तृष्णेचा तुम्हाला वाईट अनुभव येऊ शकतो. तर मित्रांनो, ही होती साधारण मेष राशीच्या
व्यक्तीचा एक स्वभाव, गुणधर्म, आजारपणं किंवा शुभ रंग, शुभवार हे जे काही मी आत्ता सांगितलं हे मेष राशीच्या माणसाचं एक साधारण व्यक्तिमत्वाचा एक आढावा होता. असे असतात सर्व मंडळी बऱ्यापैकी, असं ज्योतिषशास्त्रामध्ये पाहण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, आता हा व्हिडिओ मी समाप्तीकडे घेऊन आलेलो आहे. तुम्ही माझ्या चॅनलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, की जेणेकरून तुमचा आणि माझा हा ग्रहवेधच्या माध्यमातून होणारा हा ग्रहवेधच्या परिवाराचा जो काही संवाद आहे तो असाच चालू असला पाहिजे, की जेणेकरून ज्योतिषशास्त्राचं जे ज्ञान आहे हे सर्वसामान्यापर्यंत अतिशय साध्या, सोप्या आणि सरळ भाषेत तुमच्यापर्यंत पोचलं गेलं पाहिजे. नमस्कार.